महिना परिश्रमाचा, कर्तृत्वाचा, लाभासह सर्व इच्छांच्या पूर्तीचा. अडथळा म्हणजे सिंह राशीसाठी यश असतं. तुमचा स्वतःवर प्रचंड विश्वास असतो, त्यामुळेच ग्रह तुमच्या बाजूने वळतात. व्यासपीठ कुणाचंही असलं तरी प्रकाश हा सिंह राशीवर पडतो, कारण मी आलो, मी पाहिलं, मी केलं या थाटात तुमचं कार्य असतं. हा जुलै महिना सिंह जातकांच्या या स्वभावाला अधिक विकसित करणारा आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जुलै 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या मूळ स्वभावाला समृद्ध करणारा आहे. कारण तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव तुमच्या राशीत आलेले आहे. त्यामुळे जिथे जिथे अडथळा येईल तिथे तिथे तुम्ही दुप्पट वेगाने प्रगती कराल. तुमचा आत्मविश्वास हाच तुमच्या यशाची खरी ताकद देखील असेल. या काळात तुमचे राशीस्वामी रविदेव लाभस्थानात विराजमान आहे आणि राजयोगकारक ग्रह राशीत विराजमान आहे. त्यामुळे ही अत्यंत शुभ ग्रहस्थिती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यातल्या त्यात जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा हा विशेष यशदायक ठरणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. थोडा नफा, थोडा खर्च आणि सरतेशिवाय शेवटी मोठी बचत या दृष्टीने तुम्ही या काळात प्रवास करणार आहात. या काळात तुमची वाणी अधिक प्रभावी होणार आहे, त्यामुळे अनेक लोक तुमच्याजवळ येतील. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मोठा खर्च देखील होईल. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातक या काळात सातत्याने शिस्तबद्ध परिश्रम करणार आहेत, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. या काळात केलेले प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. काही विशेष प्रोजेक्ट तुम्ही या महिन्यात पूर्ण कराल. त्या प्रोजेक्टमुळे तुमची दीर्घकालीन ओळख निर्माण होईल. भावंडांसोबत तुम्ही वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल, मात्र त्यासाठी तुम्हाला वेळ काढता येणार नाही. ती एक रुखरुख तुम्हाला लागेल. या महिन्यात नाही तर पुढील महिन्यात आपण भावंडांसोबत सेलिब्रेशन नक्की करू, अशी तुमची आंतरिक इच्छा असेल, जी योग्य देखील म्हणता येईल. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वास्तूसाठी या महिन्यातील पहिला पंधरवडा विशेष लाभदायक म्हणता येईल. आईच्या शब्दांनी तुम्हाला एक वेगळी दिशा प्राप्त होऊ शकते, म्हणून आईसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाहन खरेदीचा विचार असेल तर अगोदर बजेट बघा. या महिन्यात शक्यतोवर नवीन कर्ज घेऊ नका, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रेम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांनी या काळात अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हाला त्यात खूप उत्तम यश प्राप्त होणार आहे. या काळात तुमच्या भावना विनाकारण चुकीच्या दिशेने वाहत जातील. मैत्रीत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. संततीचं कर्तृत्व तुमच्यासाठी विशेष आनंददायक ठरेल. संततीसोबत आपण कुठेतरी लांब फिरायला जावं असं तुम्हाला वाटेल, त्यानुसार तुम्ही नियोजन कराल किंवा संततीसोबत तुम्ही अधिक वेळ वाया घालवाल, ही जी अत्यंत सकारात्मक बाब ठरेल. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांनी आपला डाएट प्लॅन आणि झोप या दोन गोष्टींकडे थोडं अधिक लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील.
ऑफिसमध्ये आपल्या बाबतीत गॉसिप केलं जात आहे असं तुम्हाला वाटेल, मात्र त्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. स्पर्धेत तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल, परंतु शक्यतोवर या महिन्यात कर्जाचा विचार करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमच्यासाठी नोकरीसह व्यवसायाचे देखील कारक आहे. या काळात बॉस तुम्हाला नवीन जबाबदारी देणार आहे. तुमच्या कामामध्ये वृद्धी होईल, मात्र त्या तुलनेत लाभ प्राप्त होण्याची शक्यता तशी कमी आहे. व्यवसायात एखादा जुना पार्टनर किंवा नातेवाईक नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे घेऊन येईल. सुरुवातीला तुम्ही संभ्रमात असाल, परंतु तो प्रोजेक्ट स्वीकारणं तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक ठरेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेतच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव तुमच्या राशीत विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. पंचमेश आणि भाग्येश आणि राशीस्वामी हे तिघं एकमेकांसोबत लाभयोग करीत असल्यामुळे हा अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. सिंह राशीसाठी गुरु, रवी, मंगळ हे 3 ग्रह शुभस्थितीत एकमेकांसह शुभयोग करीत असल्यामुळे एक मोठा शुभसंकेत तयार झालेला आहे. शुक्र हा समृद्धीचा कारक ग्रह किंवा लक्झरी आयुष्याचा कारक ग्रह तुमच्या कर्मस्थानात मालव्य राजयोग निर्माण करतोय, जे अत्यंत तुमच्यासाठी सकारात्मक बाब म्हणता येईल. थोडक्यात असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात सिंह जातकांना कर्मात अडचणी येऊ शकतात, परंतु तुम्ही त्यावर मात करून सातत्याने यश प्राप्त कराल. एक संयम बाळगाल, योग्य वेळी योग्य कृती करून यश देखील प्राप्त कराल. तुमच्या कर्मस्थानात मालव्य राजयोग तयार होत असल्यामुळे बऱ्यापैकी मोठा आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल, कारण तुमच्या लाभस्थानात राशी स्वामी आणि पंचमेश विराजमान आहे. त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. अपेक्षा असलेले किंवा नसलेले अनेक लाभ तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही केलेल्या एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे नोकरीची मोठी संधी मिळणं, वास्तूतून किंवा शेअर मार्केटमधून लाभ होणं किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याचे मोठे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला अचानकपणे मित्र भेटतील. काहीतरी मोठा खर्च करावा लागेल, मात्र तेव्हा योग्य काळजी घेऊन तुम्ही मर्यादित खर्च करायला हवा. काही खर्च टाळता येत नाहीत, ते करावे लागतात, मात्र काही खर्चांना आपण नक्की टाळू शकतो. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच जागरूक राहून खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी 1, 11 आणि 20 हे दिवस शुभ आहेत. म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 8, 17 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता सिंह राशीच्या जातकांनी दररोज सूर्याला अर्घ्य अर्पण करायला हवं. वयोवृद्ध व्यक्तींची मदत करायला हवी.
वडील व वडीलधाऱ्या सर्व व्यक्तींचा आदर करावा. तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः या मंत्राचा रोज 11 वेळा जप करावा. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही ते नक्की केले पाहिजे. अशा पद्धतीने जुलै 2025 हा महिना सिंह जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण इथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घरकर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.